सातारा तालुक्यातील कोपर्डे या गावातील विहिरीवरील गेलेली मुख्य लाईनची तार तुटून शेतामध्ये लटकत आहे। महावितरणचे वायरमॅन यांना वारंवार फोन करून देखील त्यांनी ग्रामस्थांचे फोन उचलले नाहीत। त्यामुळे या वीज तारांना चुकून स्पर्श झाला तर जीवितहानी होण्याची भीती या ठिकाणावरून व्यक्त केली जात आहे। 2 दिवसापूर्वीच वेचले या ठिकाणी डीपी मधून शॉक बसल्याने 2 बैलांचा जागीच तडफडून मृत्यू झालेला होता। महावितरणच्या भोंगळ कारभाराविरोधात सामाजिक कार्यकर्ते रवी कांबळे यांनी देखील आंदोलन केलं होतं आणि महावितरणला आत्मदहनाचा इशारा देखील दिला होता। तरी देखील महावितरणचा भोंगळ कारभार सुरूच असल्याने शेतकरी वर्गामधून संताप व्यक्त केला जात आहे। महावितरणवर अंकुश लावणार तरी कोण असा सवाल सर्वसामान्य जनतेतून उपस्थित केला जात आहे। एका बाजूला स्मार्ट प्रीपेड मीटर बसवून ग्राहकांच्या माथी वाढीव खर्च महावितरण देत असून दुसऱ्या बाजूला सुविधांची वणवण पाहायला मिळत आहे। त्यामुळे सर्वसामान्य जनता महावितरणच्या या कारभाराला त्रस्त झाल्याचं पाहायला मिळत आहे। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।